स्वतः तर चायनीज दिसतेस आणि सोनाली राऊत तर ब्रिटिश दिसते, तुम्ही दोघींनीही घरातून बाहेर व्हा, अशा काही मजेदार कॉमेंट्स आज बिग बॉसच्या प्रोमोवरती पडलेल्या आहेत. चला तर बघूयात नक्की स्टोरी काय आहे. तर इथे हे गार्डन एरियामध्ये तिघीजण बसून बोलतायत. तर आज रुचिता खूप सुंदर दिसते. तर रुचिता आणि रोशन भजनकर या दोघांनीही चांगला मेकओव्हर केलेला आहे, त्यामुळे हे दोघं गुजराती दिसत आहेत असं इथं अनुश्री आणि विशाल कोटियन यांची गार्डन एरियामध्ये चर्चा चाललेली आहे. लुक सुद्धा तसाच आहे आणि खूप छान सुंदर दिसत आहेत आणि मस्त म्हणजे याच्यामध्ये नकाशा सुद्धा दिसतोय तुम्हाला. त्यानंतर दिव्या जी आहे तिने पंजाबी लुक केलेला आहे. तसेच सचिन कुमावत असतील, करण असतील, हे तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. तर दिव्या आणि ओंकार राऊत हे दोघं जण पंजाबी दिसत आहेत, त्यांनी पंजाबी कल्चरचा लुक केलेला आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर असे यांचे आउटफिट्स दिसत आहेत. आणि दिव्या तर प्रॉपर एक पंजाबी गर्ल कशी असते की तिच्या डोक्यावरती ओढणी असते तशी दिसत आहे. विशाल जो आहे त्याने जरी वरता कुर्ता घातलेला आहे, त्याच्यावर जॅकेट घातलेला आहे, तर अशा पद्धतीने त्याचा जो लुक आहे तो एक राजस्थानी कसा असतो एखादा मुलगा, तसा तो राजस्थानी दिसत आहे. आणि त्याच्यानंतर ते दोघेजण फिरत आहेत, म्हणजे दीपालीताई आणि विशाल कोटियन. तर त्याच्यामध्ये दीपालीताई जी आहे तिने प्रॉपर साडी वेअर केलेली आहे ऑरेंज कलरची. आणि आपली तन्वी कोलते जी आहे, जी जिभेने सर्वांना सोलते अशा पद्धतीची तिच्यावरती शायरी झालेली होती, तर तिचा प्रॉपर बेंगॉली लुक दिसत आहे. ती खूप छान सुंदर सोज्वळ दिसत आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकाने बिग बॉसच्या घरामध्ये आता सध्या लुक केलेला आहे. तर विशाल विचारतो की बरं सोनाली कशी दिसते, तर सोनाली ब्रिटिश दिसते असं सर्वांचं मत आहे. आणि प्रेक्षकांचं तर मत आहे की ब्रिटिशांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे, सोनाली राऊतला पटकन बाहेर काढा. तर अशा पद्धतीच्या मजेदार कॉमेंट्स आपल्याला या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आज बघायला मिळणार आहेत. तर त्याच्यावरती अनुश्री जी आहे तिचा लुक तिने क्रिएट केलेला अजून तरी दिसत नाहीये, पण अनुश्रीने तिचा लुक का क्रिएट केला नसेल याचं रिझन काय असू शकतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.